माझा एक दूरचा नातेवाईक रमेश आणि त्याची बायको स्वाती हे दोघेही पुण्यामध्ये नोकरी करत होते. दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला असल्यामुळे त्यांची चांगली सोय झाली होती. मलाही सतत पुण्याच्या ऑफिसमध्ये काही ना काही कामासाठी जावं लागत असल्यामुळे माझं त्यांच्या घरी बऱ्यापैकी येणं जाणं असायचं. नात्याने जरी तो दूरचा नातेवाईक असला तरी रमेश आणि माझी मैत्री खूप घट्ट झाली होती. आम्ही सतत एकत्र राहत होतो. लोक आम्हाला सख्खे भाऊच समजत. आमचं दोघांचं बॉन्डिंग खूप छान होतं. रमेश स्वभावाने अगदी खूप चिडखोर होता. त्याला लगेच राग यायचा आणि तो कोणावरही भडकायचा. पण गंमत म्हणजे जेव्हा त्याला गरज असायची तेव्हा मी नेहमी त्याला मदत करत असे आणि त्यामुळे तो माझ्यावर कधीच चिडत नसे. आमचं मैत्रीचं समीकरण थोडं वेगळं होतं. स्वाती स्वभावाने तशी बरी होती, शांत आणि समजूतदार, पण ती कमालीची व्यावहारिक होती. प्रत्येक गोष्टीत तिला फायदा तोटा बघायची सवय होती. ती जास्त भावूक नव्हती, पण तिच्या मनात सगळ्यांबद्दल आदर होता. रमेश आणि स्वातीचं दाम्पत्य जीवन तसं सुखी दिसत होतं. दोघांमध्ये प्रेम आणि सामंजस्य होतं. मला त्यांच्या घरी राहायला खूप आवडायचं, कारण तिथे मला घरच्यासारखं वाटायचं. त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात आणि वेळ घालवण्यात मला खूप आनंद मिळायचा. त्यांच्यामुळे पुण्यामध्ये माझं कोणीतरी आपलं आहे याची भावना माझ्या मनात नेहमी असायची. रमेशला स्वातीसारखी समजूतदार बायको मिळाल्यामुळे त्याचा संसार सुखाचा चालला होता. दिसायलाही स्वाती बरीच मादक होती, पण ती फार सुंदर होती असं नाही, पण चारचौघात शोभेल अशी नक्कीच होती. तिचे मोठे आणि बोलके डोळे आणि लांब असलेले केस कोणाचंही लक्ष वेधून घेत होते. तिच्यात एक खास प्रकारचं आकर्षण होतं. एकदा रमेशला त्याच्या कंपनीने ट्रेनिंगसाठी इंदोरला पाठवलं, पण स्वातीचं माहेर दूर असल्यामुळे आणि तिला ऑफिसमधून सुट्टी मिळत नसल्यामुळे तिला पुण्यात एकटंच थांबावं लागलं. नेमकं त्याच वेळेत मलाही पुण्यामध्ये काही कामासाठी मुक्काम करावा लागला. आता रमेश घरी नाही म्हटल्यावर मला त्याच्या घरी मुक्काम करणं योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी सरळ एक लॉज गाठली आणि तिथे रूम बुक करून TV पाहत बसलो. मी लॉजवर पोहोचून थोडा वेळ TV बघत होतो. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर रमेशचा कॉल दिसत होता. त्याला माझी आठवण आली असावी किंवा स्वातीचीही काही बातमी देण्यासाठी त्याने फोन केला असावा, या विचाराने मी उत्सुकतेने कॉल उचलला. त्याने मला स्वातीला 30,000 रुपये पोहोचवण्यास सांगितलं. त्यावर चुकून माझ्या तोंडून निघून गेलं की मी पुण्यातच आहे, उद्या देतो म्हणून. मला खरं तर त्याला सांगायचं नव्हतं की मी पुण्यात आहे, पण बोलण्याच्या ओघात ते निघून गेलं. माझं ते बोलणं ऐकून तो थोडा आश्चर्याने म्हणाला, काय, स्वातीने मला कसं नाही सांगितलं तू आलेला? त्याच्या त्या प्रश्नाने मला ओशाळल्यासारखं झालं. मी त्याला समजावत म्हणालो, अरे तिला माहीत नाही मी लॉजवर थांबलो आहे. ती एकटीच आहे ना घरी, म्हणून नाही गेलो. तो थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला, काय यार, आपलं घर असून लॉजवर राहिलायस, बस का? मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणालो, अरे बरोबर नाही वाटत तसं, तू असताना वेगळी गोष्ट असते. तो थोडा हसून म्हणाला, आलास मोठा शहाणा, उद्या चुपचाप घरी जा, ठेवतो आता, सकाळी लवकर उठायचं आहे. ठीक आहे, बघतो उद्या, गुड नाईट. आणि मग कॉल संपला. दुसऱ्या दिवशी तसं जास्त काही काम नव्हतं, पण आता रमेशने हे नवीन काम माझ्या गळ्यात टाकलं होतं. खरं तर पैसे द्यायचे काही नव्हते, पण एवढ्या लांब भोसरीला जायचं माझ्या जीवावर आलं होतं. पण रमेशने सांगितलं होतं आणि स्वाती एकटी होती, त्यामुळे मला जावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी मी स्वातीला फोन केला तर तिच्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे तिला माझ्या लॉजवर यायला बराच वेळ लागणार होता. मला उगाच तिला त्रास द्यायचा नव्हता आणि रमेशने पैसे तिच्यापर्यंत पोचवायला सांगितले होते. शेवटी जाऊन यावं असं ठरवलं आणि मी धडक रमेशचं घर गाठलं. तिने दरवाजा उघडला. ती म्हणाली, सॉरी माझ्यामुळे तुम्हाला उगाच एवढ्या लांब यावं लागलं. मी घरात शिरत हसून म्हटलं, आत तरी येऊ दे मला. ती म्हणाली, बसा, मी तुम्हाला चहा टाकते. असं म्हणून ती स्वयंपाकघरात जाऊ लागली. मी तिला विचारलं, कुठे बाहेर जाणार आहेस का? ती म्हणाली, अहो ते मागे हप्त्याने सोनं घेतलं होतं
त्याचा शेवटचा हप्ता भरून सोनं आणायचं होतं. पण आता कॉल केला तर ते म्हणाले उद्या या. मी म्हणालो अच्छा स्वाती, स्वयंपाक वगैरे काही नको हां, मी चहा घेऊन लगेच निघेन. मला तिला जास्त वेळ त्रास द्यायचा नव्हता आणि माझं काम झालं की मला परत जायचं होतं. माझं निघेन म्हणणं ऐकून ती थोडी निराश झाली आणि किचनमधूनच म्हणाली, म्हणजे तुम्ही आज थांबणार नाहीत का पुण्यात? ॲक्च्युली मला यायचं होतं गावाकडे. मला वाटलं तुमच्यासोबत जाता येईल. उमेशचं लग्न आहे ना परवा. मी म्हणालो अरे हो, मग थांबेन मी आजच्या दिवस. पण जेवण नकोच, उद्या सकाळी येईन मी घ्यायला तुला. माझं सकाळी येईन म्हणणं ऐकून ती म्हणाली, सकाळी येईन म्हणजे कुठे राहणार, लॉजवर? सकाळीच रमेश ओरडलेत मला. मी तिला विचारणार होतो पण तिने लगेच पुढचं वाक्य बोलून विषय बदलला. मी म्हणालो बघू, एकतर तुमच्या फ्लॅटला बेडरूम नाही. ती माझ्या बोलण्यावर हसून म्हणाली, अहो हा मिळालाय तेच नशीब, आणि 2 लोकांना कशाला हवं मोठं घर? मी म्हणालो तसं नाही गं, तुम्ही दोघेही मला इथेच राहायला सांगताय म्हणून म्हटलं. ती परत हसली आणि म्हणाली, अहो आत्ता पण तर दोघंच आहोत ना. मी तिला म्हणालो, स्वाती एक काम कर, चहा तूच घे आता, मी झोप काढतो एक. रात्री झोप नाही झाली व्यवस्थित. असं म्हणून मी बेडवर पडलो. ती माझ्याकडे बघून हसली आणि बाहेर आली. मग थोड्या वेळाने ती परत आली आणि म्हणाली, मी पण पडणारच होते, रात्री लाईट नव्हती, माझी पण झोप झाली नाही. असं म्हणून तिने बेडशेजारीच गादी अंथरली. मी डोळे हलके उघडून ती काय करते ते पाहत होतो. ती वाकून गादीवर बेडशीट घालत होती. तिने नारिंगी रंगाची सुंदर साडी नेसली होती. गादीवरील बेडशीट व्यवस्थित करण्यासाठी ती गुडघ्यावर बसून वाकली आणि त्या अवस्थेत ती खूपच मनमोहक दिसत होती. तिच्या साडीचा रंग तिच्या गोऱ्या रंगाला अधिक उजळवत होता. तिने बेडशीट व्यवस्थित केलं आणि मग उशी घेऊन हलकेच पाठ टेकली. मी तिला न्याहाळू लागलो. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि झोपेतलं शांत रूप बघून माझं मन शांत झालं. नकळत मी बेडच्या अगदी कडेवर सरकलो आणि पालथा झोपून माझा एक हात मी खाली सोडला. मला असं वाटत होतं जणू काही ती मला जवळ येण्याचं निमंत्रण देत होती. माझं मन एका अनोख्या विचाराने भारलं गेलं. पण तरीही मला खात्री करून घ्यायची होती. मी तिला दबक्या आवाजात हाक मारली, स्वाती स्वाती, पण तिच्याकडून काहीही प्रतिसाद आला नाही. तिचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने माझी हिंमत आणखी वाढली. मी तिला हलका स्पर्श केला. तिच्या हाताला स्पर्श करून पाहिला, तरीही ती जरासुद्धा हलली नाही. तिच्या त्या निष्क्रियतेने माझ्या मनात शंका निर्माण झाली. खरंच ती झोपली आहे की? माझ्या मनात एक विचित्र विचार आला आणि मी लगेच माझा हात बाजूला घेतला. योगायोग होता की ती खरंच गाढ झोपली होती. हे मला नक्की माहीत नव्हतं. पण मी हात बाजूला घेताच तिने विरुद्ध बाजूला तोंड केले. तिच्या त्या अचानक हालचालीने माझं मन गोंधळलं आणि मग ती झोपाळलेल्या स्वरात म्हणाली, ती गादी खराब आहे, पाठ अवघडेल तुमची, तुम्ही झोपा खाली, मी वर झोपेन. मी मुकाट्याने उठलो आणि तिच्याजवळ खाली कसाबसा झोपलो. खाली झोपल्यावर मला तिच्याजवळ असण्याचा एक वेगळा अनुभव आला. तिच्या श्वासांचा आवाज आणि तिच्या शांत झोपेचं रूप माझ्या अगदी जवळून जाणवत होतं. त्या दिवशी आम्ही दोघेही एकाच खोलीत जवळजवळ आलो होतो. पण कदाचित ती माझ्याशी बोलून लगेच झोपली असावी, कारण मी खाली येऊनसुद्धा ती काही तिथून उठली नाही. तिची पाठ माझ्याकडे होती. झोपेत ती खूप शांत दिसत होती. माझं मन काही ऐकायला तयार नव्हतं. मी हळूच तिला हात लावला, तिला अलगद स्पर्श केला. पण तेवढ्यातच तिने अचानक माझा हात पकडला. तिच्या त्या तात्काळ प्रतिक्रियेने मी क्षणभर पूर्णपणे स्तब्ध झालो. माझ्या मनात धडधड सुरू झाली. मी घाबरून लगेच विरुद्ध दिशेला तोंड करून डोळे गच्च मिटून घेतले आणि काहीच बोललो नाही. हे मी काय करत होतो असा विचार माझ्या डोक्यात फिरू लागला. ती तिथून झटक्यात उठली आणि बेडवर झोपली. तिच्या त्या घडलेल्या प्रकारामुळे ती नक्कीच जागी होती आणि अतिशय घाबरलेली होती, हे मला तिच्या हालचालींवरून स्पष्ट जाणवलं. मी मनातल्या मनात विचार केला, हे काय करून बसलो मी? नुसत्या एका क्षणाच्या स्पर्शासाठी आपण केवढी मोठी किंमत मोजणार आहोत. माझ्या चुकीची जाणीव मला अस्वस्थ करत होती. माझं मन मला सांगत होतं, आपण केलं तर काहीच नाही, पण आता असाही प्रॉब्लेम होणारच आहे, तर मग सगळं उरकूनच टाकू. एका क्षणासाठी माझ्या डोक्यात चुकीचे विचार आले. मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली आणि हळूच तिच्याजवळ गेलो. तिने ते पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होतं
आता काय होणार या विचाराने माझं हृदय धडधडत होतं. आणि ती बेडवर झटक्यात उठून बसली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, भाऊजी काय करताय तुम्ही? काय आहे तुमच्या मनात? यासाठी आलात का तुम्ही इथे? किती विश्वास होता आमचा तुमच्यावर. तिच्या त्या तिरस्कारपूर्ण शब्दांनी माझं मन गोंधळलं. मी घडलेल्या प्रकारामुळे थोडा विचलित होतो, पण स्वतःला सावरत म्हणालो, मी स्वतःहून आलोय का इथे? मला रमेशने पाठवलं म्हणून आलोय. मी लगेच निघणार होतो, परंतु तूच तर मला मुक्काम करायला सांगितलंस. मी म्हणालो, मी तुला म्हणालो होतो की मी इथे थांबत नाही. तुला घ्यायला सकाळी येतो तर तूच मला थांबवून घेतले आहेस. मी खोटं बोलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होतो. मी पुढे आत्मविश्वास दाखवत म्हणालो, आणि तसं पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कोणालाही काही बोलणार नाहीस. मी उसना अवसन आणून बोललो, पण आतून मला भीती वाटत होती की ती रमेशला सगळं सांगून देईल. ती दुःखी स्वरात म्हणाली, हो चुकलंच माझं. मी हसून उठलो आणि बेडवर तिच्या शेजारी बसत बोललो, मग चुकीची शिक्षा भोगायला तयार हो आता. माझ्या त्या निर्लज्ज बोलण्याने ती आणखी घाबरली. ती रागाने म्हणाली, शी काय बोलताय तुम्ही? थोडा तरी विचार करा. तिच्या त्या तिरस्कारपूर्ण बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी जवळ सरकलो आणि म्हणालो, हे बघ, मला जबरदस्ती वगैरे करण्यात इंटरेस्ट नाही आहे बिलकुल. कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? त्यापेक्षा ह्याची मज्जा घे, एन्जॉय कर ना. मला कुठून एवढं सामर्थ्य आलं कुणास ठाऊक. तिने तिचं तोंड हाताने लपवलं आणि हुंदके देऊ लागली. तिच्या त्या दुःखी अवस्थेने क्षणभर माझ्या मनात गिल्टी फिलिंग आली, पण माझ्या इच्छेपुढे ती भावना टिकली नाही. मी तिचा हात हातात घेतला. तशी ती गिळगिळ्या स्वरात म्हणायला लागली, नको ना भाऊजी, प्लीज. माझी इच्छा इतकी वाढली होती की मी स्वतःला थांबवू शकलो नाही. स्वाती, का उगाच विरोध करत आहेस? मी तिला जवळ ओढत म्हणालो. तिला हुंदका अनावर झाला आणि ती ओरडून रडू लागली. तिचं ते रडणं बघून मी तडक उठलो आणि रागात म्हणालो, ठीक आहे, निघतो मी मग. आता परत इथे येणार नाही. माझ्या त्या अचानक बदलाने ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. ती डोळे पुसत म्हणाली, असं का करताय तुम्ही? आम्हाला तुमच्याशिवाय कुणाचा आधार आहे? रमेशला आणि मला किती अडचणींमधून मदत केली आहे तुम्ही. तिच्या त्या भावूक बोलण्याने माझं मन थोडं नरम पडलं. मी रागात हसून बोललो, हां, मी तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करायचा ठेकाच घेतला आहे ना. माझ्या त्या तिरस्कारपूर्ण बोलण्यावर ती केविलवाणे स्वरात म्हणाली, अहो पण मग त्या बदल्यात हे कसं वाटतं? मी काय तशी आहे का? मी म्हणालो, काय बोलतेस तू हे? आज मी तुझ्या जवळ आलो ते फक्त मला राहवलं नाही म्हणून. मी येताना काय असं करायचं म्हणून ठरवून आलेलो नव्हतो. तुझ्या शेजारी झोपल्यावर मला राहवलं नाही. ती दुःखी स्वरात म्हणाली, हो, पण मीही उत्तेजित झालेच होते, म्हणून तर मी सुरुवातीला विरोध केला नाही. पण हे चुकीचं नाही का? तिच्या त्या बोलण्याने मला काय बोलावं हे सुचेनासं झालं. मी हळूच म्हणालो, काय चुकीचं आहे? त्यावर ती मान खाली घालून ओशाळल्या स्वरात बोलली, मी तुमची पत्नी नाही आहे. मी म्हणालो, तुला हॉस्पिटलमध्ये नेताना आणताना, तुला किराणा आणून देताना, तुला जॉबला लावताना, तुझ्या शॉपिंग बॅग उचलताना कोण असतं तुझ्यासोबत? मीच ना. ती हळूच बोलली, मला काही कळत नाही आहे. मी म्हणालो, ठीक आहे ना, मी नाही जबरदस्ती करत तुला. असं म्हणत मी बॅगमधून 30,000 रुपये काढून टेबलवर ठेवले. जातो मी आता, असं म्हणत मी बॅग खांद्याला अडकवली. तसं ती म्हणाली, थांबा, असं नका करू. आम्हाला गरज आहे तुमची. मी म्हणालो, मी एवढा नीच नाही आहे स्वाती. मी यापुढेही जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्हाला सपोर्ट करणारच. पण मी माझ्या या सुखासाठी तुम्हा दोघांना मदत करत नव्हतो. तसं असतं तर काल लॉजवर जाण्याऐवजी थेट इथेच आलो असतो. एवढं खालच्या पातळीवर नेऊन ठेवण्याची गरज नाही आहे. मी चिडून बोललो. सॉरी, असं म्हणून तिने माझ्या हाताला धरून रूममध्ये घेऊन गेली आणि ती डोळे मिटून बेडवर पडून राहिली. मी म्हणालो, मला मी केलेल्या मदतीचा मोबदला नको आहे. मी काही सावकार नाही आहे, मला कोणाचाही गैरफायदा घ्यायचा नाही आहे. असं म्हणून मी मागे फिरलो तसा तिने माझा हात पकडला. ती म्हणाली, मोबदला घेणार नाही, पण माझी इच्छाही पूर्ण करणार नाही का? तिच्या त्या विनंतीने माझ्या खांद्यावरची बॅग गळून पडली. मी तिच्या शेजारी बसलो. भाऊजी, मला काय होते ते कळत नाही आहे. असं वाटते की मी पहिल्यांदाच एखाद्याशी एवढी जवळ आली आहे. आणि मी म्हणालो, उगाच नखरे करत होतीस तू. ती म्हणाली, आता वेळ नका करू. मग मी पण वेळ न घालवता तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणालो,
तू खूप मादक दिसतेस, मला तू खूप आवडतेस. ती पण खुश होऊन मला म्हणाली, तुम्ही पण मला खूप आवडता, पण भीतीपोटी असे करत होते. मी पण तुमच्या प्रेमात पडली आहे. ती मला घट्ट बिलगली. मला पण खूप मस्त वाटत होतं. मी तिच्या ओठावर ओठ ठेवले आणि ताबा मिळवला. नंतर वेळ न घालवता तिची साडी सैल केली आणि तिला बेडवर टाकले. नंतर मी वर होऊन गळ्याचा ताबा घेतला आणि चावटचाळे करत होतो. ती आता खूप आनंदी झाली होती आणि मला म्हणत होती, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तिचा स्पर्श मला अजून मोहित करत होता. तिने माझे खांदे घट्ट पकडले होते आणि मला आणखी जवळ ओढत होती आणि मग 9चा नाब त्याच्या कामाला लागला. तो 9चा नाब जेव्हा शरीराला घासून आत जात होता, तेव्हा आम्ही स्वर्गाचा आनंद घेऊ लागलो. त्या स्पर्शाने आम्ही वेडे झालो होतो आणि आम्ही दोघेही वासनेच्या सागरात बुडून गेलो होतो. तिच्या मादक किंचाळ्या आणि माझे दमलेले श्वास त्या शांत खोलीत घुमत होते. आम्ही दोघेही त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो आणि एका नव्या आणि रोमांचक अनुभवाच्या दिशेने प्रवास करत होतो. 9चा नाप आपलं काम करत होता आणि तिच्या चेहऱ्यावर वासनेची लाली पसरली होती आणि ती मधून मादक आवाज काढत होती. माझा उत्साह आणखी वाढत होता आणि मी पूर्णपणे रंगात आलो होतो. आता कंबर आणि श्वास या दोघांची हालचाल रूममध्ये वेगाने होत होती. ती पण अधूनमधून ओठाचा आणि गळ्याचा ताबा घेऊ लागली. त्या उष्ण श्वासाने आणि स्पर्शाने माझं मन बेकाबू झालं होतं. आमचा आनंद आता शिगेला पोहोचला होता. वेग जसा जसा वाढत होता तसा तिचा श्वास अधिक जलद होत होता आणि तिची पकड आणखी घट्ट होत होती. वेग एवढा वाढला होता की ब्रेक लावायची वेळ आली होती. आणखी अखेर एका अंतिम टोकावर येऊन पोहोचलो आणि ब्रेक मारला. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते आणि ती माझ्या कवेत शिरून शांत झोपली. पुन्हा आम्ही सायंकाळीच उठलो आणि अजून प्रेमाचे रंग उधळले. ती म्हणाली, आज माझ्यासोबतच राहा. आम्ही पण खुश झालो आणि रात्रीला पण तिथेच राहिलो. मग आम्ही जेवण केले आणि पुन्हा मजे केले. 2-3 दिवस मी तिथेच होतो आणि मजे करत होतो. तर आता आम्ही नेहमी वेळ भेटेल तेव्हा मजे करत होतो. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.